ज्या आईच्या कुशीत लेकरू स्वतःला सुरक्षित समजतं, त्या आईनेच आपल्या पोटच्या लेकीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूंज परिसरात आणि या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी वाळूंज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीचं नाव आहे नंदनी राजू घिवारे, वय 21 वर्ष. तर मुख्य आरोपी आहे तिची आई भारती उमेश साबळे. या गुन्ह्यात सावत्र वडील उमेश गोविंद साबळे आणि मामा हे अमोल गायकवाड यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. आता नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनीचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. मात्र पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती गेल्या 3 वर्ष आईसोबत राहत होती. दरम्यान तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि तिला त्याच्याशी विवाह करायचा होता. पण याच गोष्टीला तिच्या आईचा तीव्र विरोध होता. प्रेम प्रकरणावरून घरात वारंवार वाद होत होते. 19 फेब्रुवारीच्या दुपारी घरात कुणी नसताना पुन्हा एकदा आई मुलीत वाद झाला. या वादात नंदिनीनं आईला विचारलेला एक प्रश्न, "तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केलं तर त्यात काय चूक आहे?" हा प्रश्न आईच्या मनाला इतका लागला की तिची रागावर अनावर झाला नाही. रागाच्या भरात तिने समोर पडलेल्या रबरी पाईपने नंदिनीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर केवळ गुन्हा करून थांबण्याऐवजी पुरावे लपवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भारतीने तातडीनं आपल्या पतीला आणि भावाला बोलवून घेतलं. तिघांनी मिळून नंदिनीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळला. कोणाला संशय येऊ नये म्हणून घर बदलत आहोत असा बहाणा केला. सासरची भांडी, पाण्याचा ड्रम आणि इतर सामानासोबतच मृतदेह रिक्षात भरला गेला आणि त्याचा कट होता कन्नड तालुक्यातील एखाद्या शेतात जाऊन हा मृतदेह गुपचूप गाडायचा. पण येथेच कथेला वेगळं वळण मिळालं. रिक्षा तिसगाव चौफुली परिसरात पोहोचल्यावर रिक्षा चालकाला त्याच्या वागण्याचा संशय आला. गाडीत असलेल्या सामानाची रचना, आरोपीची घाईगडबड आणि त्यांचा अस्वस्थपणा पाहून त्यांना काहीतरी गंभीर प्रकार असल्याची जाणीव झाली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळीच धाड टाकत रिक्षा तपासली. गाडी उघडताच त्यात गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह पाहून अधिकारीही हादरले. सुरुवातीला आईने हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनीच कसून चौकशी केली असताना तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका आईने आपल्या लेकीचा जीव घेतला. प्रेम प्रकरणावरून सुरू झालेला वाद इतक्या टोकाला जाईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. समाजात मुलीच्या निवाडी आणि तिच्या आयुष्याचा निर्णय आणि प्रेमविवाह या विषयावर अजूनही किती तणाव आहे याचं हे भीषण उदाहरण ठरत आहे. या प्रकरणात 3 मुद्दे ठळकपणे समोर येतात. पहिलं, कौटुंबिक वाद आणि मानसन्मानाच्या कल्पनामुळे घेतलेले टोकाचे निर्णय किती भयानक परिणाम करू शकतात. दुसरा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न कितीही शिताफीने केला तरी तो उघडकीस येऊ शकतो. आणि तिसरा, एका सतर्क नागरिकांमुळे म्हणजेच रिक्षा चालकाच्या जागरूकतेमुळे हा गुन्हा उघड झाला. जर त्याने संशय घेतला नसता तर कदाचित मृतदेह गाडला गेला असता आणि सत्य कायमचंच दडपलं गेलं असतं. सध्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. हत्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहे. ही घटना केवळ एक गुन्हेगारी बातमी नाही, तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे. मुलाच्या भावना, त्यांचे निर्णय आणि त्यांच्या आयुष्याबद्दल संवाद न साधल्यास, समजून न घेतल्यास परिस्थिती किती भीषण होऊ शकते याचं हे उदाहरण आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाईल, दोषींना शिक्षा होईल, पण एक 21 वर्षाची तरुणी कायमची या जगातून निघून गेली आहे आणि त्या आईच्या हातूनच हीच या घटनेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.